नमस्कार श्रोत्यांनो. आजच्या या भागात आम्ही तुमच्यासाठी अशी एक सत्यकथा घेऊन आलो आहोत जी प्रार्थनेला धावून येणाऱ्या ईश्वरी शक्तीची प्रचिती देते. ही कथा आहे गजानन महाराजांच्या एका निस्सीम भक्ताची, ज्या आपल्या मुलासोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेल्या होत्या. कैलास मानसरोवर हे नाव उच्चारताच मनात श्रद्धा, अध्यात्म आणि दिव्यता जागृत होते. हिंदू धर्मात भगवान शंकराचं निवासस्थान मानला जाणारा कैलास पर्वत आणि ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झाल्याची मान्यता असलेले मानसरोवर जगातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहेत. समुद्र सपाटीपासून तब्बल 22,000 फूट उंचीवर उभा असलेला कैलास पर्वत आणि 15,000 फूट उंचीवरील मानसरोवर हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर सहनशक्तीचंही प्रतीक आहेत. येथे हवामान क्षणाक्षणाला बदलते. उन्हाळ्यात देखील तापमान 0 आसपास असते, तर हिवाळ्यात ते -20 ते -40 सेल्सिअस पर्यंत खाली जाते. कमी ऑक्सिजन, तीव्र वारे, बर्फाच्छादित मार्ग आणि खडतर चढ उतार यामुळे ही यात्रा अत्यंत कठीण मानली जाते. यात्रेकरूंना परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत मार्गाने कैलास मानसरोवरला भेट देण्यासाठी सुविधा दिली जाते. दरवर्षी सुमारे 1,000 जागा शासकीय तुकड्यांमध्ये विभागल्या जातात. सरकार 2 मुख्य सीमा तपासणी नाक्यांमार्फत सहली चालवते. लिपुलेख पास उत्तराखंड, त्रेकचे छोटे टप्पे, खर्च साधारण 2 लाख रुपये. नाथू ला पास सिक्कीम, पूर्णपणे मोटार योग्य, ज्येष्ठांसाठी योग्य, खर्च अंदाजे 3 लाख रुपये. याशिवाय हजारो भाविक नेपाळ मार्गे यात्रा करतात. अशाच या पवित्र यात्रेचं स्वप्न नागपूरच्या राधा नागपूरकर यांनी अनेक वर्ष मनात जपून ठेवले होते. गजानन महाराजांवर अपार श्रद्धा असलेल्या राधाताईंनी आपल्या मुलगा सर्वेश सोबत कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान त्यांनी यात्रा केली. त्यांच्या ग्रुपमध्ये 48 यात्रेकरू होते, पण कठीण हवामानामुळे केवळ 20 जणांनी परिक्रमा पूर्ण केली. त्यापैकी फक्त 8 जणांनी पायी परिक्रमा केली आणि सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये सर्वेश होता. परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशी मात्र राधाताईंची प्रकृती अचानक खालावली. नाडी मंदावली, रक्तदाब खाली गेला, हृदयाचे ठोके वाढले आणि शुद्ध हरपत चालली. आजूबाजूला फक्त बर्फ, तीव्र उतार आणि पूर्ण शांतता होती. त्या क्षणी त्यांनी मनोमन गजानन महाराजांना साद घातली. महाराज, जर माझा शेवट जवळ आला असेल तर मला त्याची भीती नाही, पण कृपया तो क्षण आत्ता येऊ देऊ नका. मी सुरक्षितपणे बेस कॅम्पपर्यंत पोहोचेपर्यंत मला सांभाळा. माझ्या मुलावर हे संकट कोसळू देऊ नका. प्रार्थना संपली आणि काही क्षणातच एक अनपेक्षित घटना घडली. अचानक कुठून तरी एक वृद्ध गृहस्थ आले. त्यांनी मराठीत संवाद साधला, डिंकाचा लाडू दिला, ORS पाजले आणि 4-5 तास राधाचा हात धरून त्यांना सुरक्षितपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. त्या क्षणी राधांना जाणवले गजानन महाराजांनी त्यांची हाक ऐकली होती. ते स्वतः त्या रूपात आले होते की दूत पाठवला होता हे आजही त्यांना माहीत नाही, पण योग्य वेळी योग्य ठिकाणी मदतीचा हात मिळाला हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे सत्य आहे. आजही त्या क्षणांची आठवण झाली की अंगावर शहारे येतात, मन कृतज्ञतेनं भरून जाते, श्रद्धा अधिक दृढ होते. आयुष्यातील हा सर्वात थरारक, अविस्मरणीय आणि दिव्य अनुभव त्यांनी आपल्या हृदयात कायमचा जपून ठेवला आहे. जय गजानन. आम्ही तुम्हाला अशाच आणखी सुंदर आणि सत्य कथा घेऊन येऊ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यानं आम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि आम्ही तुम्हाला आणखी प्रेरणादायी कथा घेऊन येऊ. जय गजानन.